मॅन ऑफ द मॅच साठी यश चव्हाण यांच्याकडनं ट्रॉफी आहे, चषक, तसेच सामनावीरसाठी मयूर स्पोर्ट कट्टा ब्रँडचे सर्वेसर्वा कौस्तुभ मसूरकर आणि राजू भालेकर सर यांच्याकडनं ब्रँडेड टी शर्ट आणि हायफाय कंपनीची कॅप आपल्याला भेटेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमीन. एक मिनिट सर, एक मिनिट. ओके चला सर चालू करूया. मैदानाच्या दिशेने दुसरा सामना आपल्याला दिसतोय. रुपेश तांडेलच्या नेतृत्वाखाली कलेश्वर नेरूर, तर हुजेरच्या नेतृत्वाखाली स्वामी कलेश्वर नेरूर हे दोन संघ राकेश सलामीला येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू राकेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स आणि त्यानंतर मात्र चेंडूचा प्रवाह सीमा रेषा पलीकडे. 4 धावांनी झाली सुरुवात या मॅचला. डीजे सलामीला राकेश जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्याच चेंडूवरती षटकार त्याच्या बॅटमॅनना आपल्याला पाहायला मिळाला. रुपेशचा चौकार पाहायला मिळाला, तो रुपेशच्या विरोधामध्ये. गोलंदाजीसाठी परत एकदा सज्ज रुपेश. राकेश परत एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न, समोर बॉलर बॅक टाकण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत हा चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र सलगच्या 3 चौकार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी आपल्याला 500 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित केलंय सन्माननीय निहाल खान यांच्याकडनं. परत एकदा सुरेख चेंडू, हो थर्ड मॅन रिजनला चेंडूचा प्रवास, मात्र एकच धाव आरक्षित क्षेत्रातील येताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येवरती भर. धावसंख्या ही 5 धावांवरती पोहोचताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये हा संघ देखील अनबिटेबल राहिलेला पाहायला मिळाला. तो कलेश्वर नेरूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच सन्माननीय प्रथमेश केळबाईकर यांच्याकडनं आमच्या या फ्रेंड्स ग्रुप दुर्गावाड मंडळासाठी 2000 रुपयांची देणगी स्वरूपात मदत येते. धन्यवाद प्रथमेश, तुम्ही हे या ठिकाणी कार्य दाखवलं गेले आणि हा 2000 रुपयाची देणगी स्वरूपात मदत केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर मात्र नंतरच्या चेंडूवरती आता मात्र सेन्सिबल फटके हे राकेशकडनं पाहायला मिळत आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा या धावफलकावरती. राकेश हा देखील खूप
प्रसिद्ध आणि आता मात्र पाहिलं तर भरात असणारा आपल्याला पाहायला मिळतोय हा बॅटर. मात्र तोपर्यंत बसून मात्र मोठा फटका खेळण्याचा मनोमन केलेला इरादा मात्र उद्ध्वस्त करून लावलाय तो गोलंदाज रुपेशने. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तर मात्र त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती नाविन्य प्राप्त गोलंदाजी करताना रुपेश हा मात्र पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर मात्र बाद चिकट लागली जाते. थोडासा बॉडी लाईन वरचा चेंडू, थोडासा बाहेर जाणारा चेंडू आणि त्यावरती थोडीशी छेडकाढणी करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती राकेशची ही प्राइजिंग विकेट मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जाऊया डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या 6 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तोपर्यंत आता मात्र जाऊया दुसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानावरती सुरू होईल. मात्र तोपर्यंत नवीन फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय तो सिद्धेश. स्ट्रायकिंग एंडला शुभम गावडे पाहायला भेटेल. डाव्या हाताचा हा बॅटर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीत सांघिक धावसंख्येचा विचार 6 धावा म्हणजे पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तरी मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती संपूर्णपणे वापसी करण्यात येतोय. टायमिंग लिमिट्स आहे आजच्या दिवसामध्ये सर. हो सर आहे, टाइम लिमिट आहे. टाइम लिमिट आहे आजच्या दिवसामध्ये, लक्ष आहे. नियमावली सांगितली नाही कारण 6ही संघांना पहिल्या दिवशी नियमावली सांगितली गेली आहे, त्यामुळे आता परत नियमावली वाचली जाणार नाही. पहिला चेंडू समोर साइडने आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसेल मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय आणि चेंडूचा प्रवास सीमारेषा बाहेर. 4 धावांना डीजे. धावसंख्या 10 धावांवरती पहिल्या चेंडूवरती षटकार शुभम कडनं आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर परत एकदा चेंडू आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतंय मात्र त्यावरती मात्र 1 धाव ही पूर्ण आणि 1 धावेने आता मात्र नक्कीच नशिबाची साथ या फलंदाज शुभमला मिळते आणि 1 धावेने फरक पाहायला भेटतोय. धावसंख्या 11 धावा या धाव फलकावरती होते. गोलंदाजीसाठी गोलंदाज हा सलीम परत एकदा सज्ज. त्यावरती मात्र सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका येतोय मात्र जो कनेक्शन हवं होतं व्यवस्थित ते होताना पाहायला भेटत नाहीये. आता मात्र पहिल्या चेंडूवरती जर सिंगल 4 धावांचा विचार केला तर त्यानंतरच्या चेंडूवरती आपलं नाविन्य बांधायला लावणारी गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आतापर्यंत 2 चेंडूंवरती खर्च केला. 3 चेंडूंचा खेळ संपला. त्यातला पहिला चेंडूचा प्रवास हा सीमारेषेपर्यंत आणि परत एकदा आता मात्र शुभम हा फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. तो स्वामी कलेश्वर नेरूर संघाच्या बाजूने. पहिला चेंडू त्यानंतर मात्र मोठा फटका अबूद चेंडूच्या खाली येतोय. अबूदकडनं होते थोडीशी मिस्टेक आणि झालेल्या चुकीला मात्र पूर्णपणे रूपांतर केलं जात आहे. ते दुहेरी धावांनी आणि 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडतला जातोय. धावसंख्या पोहोचेल ती आता मात्र 14 धावा या धावफलकावरती.
आतापर्यंत मात्र ह्या दोन्ही फलंदाजांनी पाहिलं तर चांगली सुरुवात करून दिली आहे. सलामीवीर राकेश कदम हा स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर मात्र शुभम आणि त्याच्या सोबत असलेला फलंदाज सिद्धेश हे स्वतःच्या हातामध्ये स्ट्राईक घेत आहे आणि सिंगल डबलच्या साह्याने चौकाराची एक मोहर लावत 14 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लावतायत. स्लोअर वन चेंडूला परत बॉल बॅक केला जातोय. परत एकदा चेंडूचा प्रवास आपण पाहतो आहोत. तो मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र तोपर्यंत चेंडू हा एका धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येवरती भर. धावसंख्या 15 धावांवरती. षटक सांगते जाताना अजून एका चेंडूची प्रतीक्षा ही मैदानाच्या आतमध्ये. मात्र तत्पूर्वी स्ट्रायकिंग एंडला आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज सिद्धेश हा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेश साठी सलीम सज्ज आणि तोपर्यंत मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा ना सिच्युएशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र डेंजर झोन वरती जाताना पाहायला भेटत होता सिद्धेश. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न मोह दोन्ही बॅटरना आवरता आला नाही. कॉलिंग थोडस खराब आणि या खराब कॉलिंगचं या ठिकाणी पारितोषिक मिळत आहे ते मात्र सिद्धेशला यावं लागेल. शेवटच्या चेंडूला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सांघिक धाव संख्या झाली ती 15 धावांवरती. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सांघिक धावसंख्या 15 धावांवरती पोहोचली जाते. बबलू स्पोर्ट्स आणि भगवती बाव मध्यांना टॉस साठी आम्ही तुमची वाट बघतोय. बबलू स्पोर्ट्स आणि भगवती बाव, मयूर जाधव आणि सोनू कानडे आम्ही तुमची प्रतीक्षा करू टॉस का बॉस मध्ये मध्यान्हात या मॅचच्या. गोलंदाजीसाठी प्रसाद सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम नेरुरकर. पहिला चेंडू मोठा हिट करण्याचा प्रयत्न. परत एकदा कॉलिंग दोघांमध्ये देखील खराब. शुभम आणि नेरूर यांच्यामध्ये गोलंदाजी मार्कला गोलंदाज प्रसाद. प्रसाद आहे की निलेश वालावलकर गोलंदाजीसाठी. निलेश वालावलकर गोलंदाजी करतोय. तोपर्यंत मात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूला मात्र थोडस अपील मागण्याचा प्रयत्न होतोय आणि अपील मात्र पोचली जाते ती निर्धाव चेंडूने. निलेश वालावलकर गोलंदाजीसाठी सज्ज. प्रतिनिधित्व त्याच्याकडनं कलेश्वर संघाचं होतंय. अजूनही धावसंख्या 15 वरती. सलगचे 2 चेंडू हे निर्धाव शुभम पाहायला मिळतोय. त्यापर्यंत मात्र मोठा हिट शुभम कडनं करणं अपेक्षित. मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल चेंडूवरती ताबा मिळवेल आणि तोवर मात्र ही एक धाव. 16 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहे. आता मात्र परत एकदा सायकिंग इनला शुभम गावडे पाहायला मिळतोय. ज्या शुभमने प्रॉमिस दाखवलं या मॅच मध्ये तरी आतापर्यंत त्याच्या बॅट आणि चेंडूचा संपर्क खूप चांगला. एक मिळालेलं जीवनदान आणि या जीवनदानाचा फायदा उचलून आता मात्र थोडीशी सावध सुरुवात त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. बघूया येणाऱ्या वेळेमध्ये काय होईल. निलेश परत एकदा शुभमच्या बॅटमधना फटका फसला जातोय. परत एकदा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो मात्र आणि तोपर्यंत मात्र अजून एक विकेटचं पतंग डिझाईन.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. काका कालेलकर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ, 1 धाव आणि 1 गडी बाद होतोय. काका कालेलकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 हे चालू आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 16 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहेत. खूप चांगली गोलंदाजी निलेशची पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत चेंडूचा प्रवास हा मात्र जातोय थोडासा स्वैर. चेंडू अवांतर आणि त्यामुळे मात्र या अवांतर धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोचेल आता मात्र 17 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. प्रारंभीचा आजच्या दिवसातील हा दुसरा सामना, शेवटच्या दिवसातील हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्याच्या खेळाचा लेखाजोखा आकारला गेला तर मात्र आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी. तोपर्यंत मात्र परत एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. थोडंसं झालेले मिस फिल्डिंग, एकेरीचं रूपांतर बहुधा दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न आणि दुहेरीमध्ये मात्र पदार्पण केलं जात आहे आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्या ही वधारली जाईल. 19 धावा या धावफलकावरती पूर्ण होते. हळूहळू रनिंग बिटवीन द विकेट चेक करावी लागेल. हळूहळू आतापर्यंत मात्र जर पाहिलं 2 धावा, अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 निलेश गोलंदाजीसाठी सज्ज. त्यावरती मात्र काकाचा बॅटमधला चेंडू हवाई सफरला, हवाई यात्रेला शेवटच्या चेंडूवरती प्रहार लागलाय. ब्रँडेड अजून एक षटकार. 25 धावा, 3 षटक संपली. तीन षटकांचा खेळ संपला आणि सांघिक धावसंख्या 25 वरती पोहोचते आणि ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इरादा केला जातोय. अरमान जो बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकावरती गोलंदाजी करण्यासाठी 4थं षटक हाताळताना पाहायला भेटेल. आता मात्र अरमानच्या विरोधामध्ये शुभव आणि त्याच्याबरोबर असलेला काका कालेलकर हे कशा प्रकारे फटकेबाजी करतायत हे पाहणं गरजेचं. मात्र बघूया काय होईल या राहिलेल्या षटकांवरती. हे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक स्वीकारलंय आणि ह्या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकांमध्ये काय घडेल हे मात्र बघावं लागेल. कारण 3 षटकांचा खेळ संपला आणि 25 धावा या आतापर्यंत स्कोर बोर्डवरती लागताना दिसत आहेत. शुभम स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाजीसाठी अरमान. पहिला चेंडू, ऑफिशियल इशारा होणं बाकी. पंचांचा एक हात बाहेर म्हणजे चेंडू नो असल्याची खूण. म्हणजे यानंतर उघडा डोळे आणि पहा नीट, कारण पुढचा चेंडू ज्या आधीच्या चेंडूवरती ज्याने षटकार ठोकला होता काका कालेलकर साठी हा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू, मोठा हिट करणारा चेंडू. मॅचला थोडा लांब, थोडा जवळ, थोडा पास, थोडा दूर घेऊन जाणारा हा चेंडू. मात्र ह्या चेंडूवरती काय होईल? अरमान वापसी करेल की या चेंडूवरती सलगचा दुसरा षटकार हा काकाच्या बॅटमधनं पाहायला भेटेल. सलग 3 षटकार ठोकले तर मात्र या मॅच मध्ये 500 रुपयांचं पारितोषिक आहे निहाल खान यांच्याकडनं. 1 षटकार तर आलाय आणि त्यानंतर मात्र फ्री हिटचा चेंडू
फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फ्री हिटच्या चेंडूचा कशा प्रकारे सामना करेल काका आणि त्यावरती मात्र चेंडूचा प्रवास हवाई सफरला हवाई यात्रेला चेंडू डायरेक्ट पदार षटकार डीजे अजून एक षटकार बसला तर 500 रुपयांचा मानकरी ठरू शकतो काका सन्माननीय निहाल खान यांच्याकडनं हे पारितोषिक लावण्यात आलंय 6 धावांनी धावसंख्या वधारली धावसंख्या 33 धावांवरती जाऊन पोहोचली गोलंदाजी मार्क वरती अरमान सज्ज होतोय परत एकदा स्लोट वाला चेंडू आणि त्यावरती हो क्षेत्ररक्षक खूप पुढे गेला धावत आणि मात्र चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप 500 रुपये थोड्यासाठी गेले 500 रुपयांपेक्षाही जर त्याने व्यवस्थित जज केली असती तर मात्र झेल मिळाला असता मात्र जीवनदान मिळालंय ते मात्र काका कालेलकर यांना आणि त्यावरती मात्र 4 धावांची मोहर 4 धावांनी धावसंख्येवरती भर धावसंख्या पोहोचेल 37 धावांवर 37 धावा या धावफलकावरती जुळतायत गोलंदाजी मार्कला अरमान परत एकदा कव्हर रिझर्व मध्ये चेंडूचा प्रवास शॉटचा प्रवास मात्र बघावा लागेल चेंडू आलाय मागे आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण खूप सुंदर स्टायलिश फटका आलेला मात्र मैदान त्या ठिकाणी उंच आहे मैदान त्या ठिकाणी थोडस वेगळं आहे वळण घेणारं मैदान आणि 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल धावसंख्या 39 बॅटिंग 40 हे षटक आणि बॅटिंग 40 षटकामध्ये आतापर्यंत मात्र धावांचा पाऊस पडलाय 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 14 धावा आल्यात आतापर्यंत होय ना परत एकदा पुढे परत आली की दाखवले त्यावरती मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही निर्धाव चेंडू हा आला आता मात्र बघावं लागेल सांघिक धावसंख्या 41 वरती स्थिरावलेली पाहायला मिळते दुसऱ्या साईडने कलेश्वर नेरूळ संघ विचार करत असेल तो पहिला 39 धावा 39 परत एकदा बॅट चिकट लागली होती 1 धावेचा प्रयत्न होतोय मात्र तोपर्यंत धावचित होण्याची संधी सुद्धा या ठिकाणी हुकली जाते आणि ही 1 धाव पूर्ण होते 1 धावेने धावसंख्येवरती धावसंख्या झाली आहे 40 धावा अजूनही एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी या षटकातील 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय शुभम नेरुरकर स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळेल आणि बॅट आणि चेंडूचा तेवढासा संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये निर्धाव चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत असणारा स्वामी कलेश्वर नेहरू संघ 4 षटकांमध्ये जमवतोय 40 धावा धावफलकावरती यस डीजे
शुभम साठी पारितोषिक, जो स्ट्रायकिंग वरती येऊन रुपेशला जर 3 षटकार ठोकले तर, आणि तोपर्यंत मात्र बघावं लागेल. आपल्याला पाहायला मिळतंय संपूर्ण विकेट या ठिकाणी थांबली होती, मात्र काय झालंय आता मात्र पाहायला मिळतंय. अपील केलं होतं जोरात आणि त्या अपील नंतर आपल्याला पाहायला मिळतोय उत्साह जास्त आपल्याला दिसतोय. दोन्ही पंच आता कामगिरी वाढली जाईल पंचांची आणि विकेट्स होतोय त्या ठिकाणी. आणि मात्र ही प्राइसिंग विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते, काहीतरी वेगळं होताना पाहायला मिळतंय. एक मोठा फटका खेळायचा होता, मात्र तोपर्यंत जर पाहिलं तर काकांनी खूप चांगली फटकेबाजी मैदानाच्या आत केली आहे आणि संघाला अजून एक धक्का मिळालाय. डिझे विरोधामध्ये पहिला चेंडू मात्र डेट होतोय. चेंडूचा प्रवास एकतर क्षेत्ररक्षणापर्यंत नसता, अन्यथा चेंडूचा प्रवास हा सीमारेषेच्या बाहेर झाला असता, मात्र हा डेड बॉल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू लागलाय तारेला आणि तारेला लागल्यानंतर स्पर्धेच्या नियमावलीनुसार हा चेंडू डॉट होतोय. पहिल्या चेंडूवरती बाद म्हणजे शेवटच्या चेंडूवरती चौथ्या षटकात जेवढ्या धावा झाल्या होत्या तेवढ्याच धावा अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे 40 धावांवरती. परत एकदा गोलंदाजी मार्कला सज्ज रुपेश हुजेर, जो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटेल रुपेशच्या विरोधामध्ये. आणि तोपर्यंत मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाहेर जाणारा चेंडूला अजिबात छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समाविष्ट विसावला आणि त्यानंतर मात्र परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आणि फलंदाज हा मैदानाच्या आत फलंदाजीसाठी सज्ज असेल. परत एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क तेवढा चांगला होताना पाहायला भेटत नाहीये आणि सलगचे 2 चेंडू हे हुजेरसाठी निर्धाव मैदानाच्या आतमध्ये रुपेशकडनं पाहायला मिळत आहेत. ज्या प्रत्येक चेंडूवरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय त्या प्रत्येक चेंडूवरती मोठ्या हिटाला सफलतापूर्ण प्राप्त, मात्र निर्धाव चेंडूवरती गणनात करण्यामध्ये गोलंदाज रुपेश हा यशस्वी होतोय. मात्र तोपर्यंत थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात, थोडंसं फ्लंबर आणि तोवर मात्र दुहेरी धावांची लहर ही मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्येवरती 42 धावा या धावफलकावरती. 5वं षटक, 5व्या षटकातील 2 चेंडूंची प्रतीक्षा ही मैदानाच्या आतमध्ये अजून आपल्याला करावी लागेल. चला बबलू स्पोर्ट्स आणि भगवती बाव आपण टॉस साठी या. परत एकदा बॅटची लीडिंग एज लागते आणि तोवर मात्र हा परत एक निर्धाव चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये. हुजैर जो ह्या होम ग्राउंड वरती मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, ज्याच्या बॅटमध्ये मैदानाच्या चारही दिशेंनी खेळण्याची क्षमता, असा क्षमतावान फलंदाज मात्र समोर टाकला जातोय तेवढा एक्सपिरियन्स ज्याच्या गाठीशी आणि टॅलेंटेड हा मात्र गोलंदाज आपल्याला दिसेल रुपेश तांडेल. शेवटचा चेंडू येईल का, मोठा हिट होईल का, मोठा धमाका होईल का, ब्लास्ट काय होईल या चेंडूवरती शेवटच्या हे पाहणं गरजेचं. परत एकदा सुरेख चेंडू, मोठा हिट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय, मात्र क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहील आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती घणाघाती फटका, 6 धावांचा आणि धावसंख्या 5 षटकांचा खेळ संपला, 48 धावा.
शुभम. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अरमान. सांघिक धावसंख्या 48. 5 षटकांचा खेळ संपला. आता मात्र 6व्या षटकाचा खेळाला सुरुवात. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूला वरती प्रहार, मात्र तोपर्यंत एक धाव ही पूर्ण आणि एका धावेने हुजेर स्वतः जवळ स्ट्राईक ठेवणं पसंत करतोय. 49 धावा या धाव फलकावरती. आता अरमानच्या विरोधामध्ये येईल कोण? हुजेरच्या विरोधामध्ये कोण येईल? अरमान. एका साईडना स्वामी कलेश्वर नेरूर तर दुसऱ्या साईडने कलेश्वर नेरूर. दोन्ही संघांमध्ये फक्त स्वामींचा फरक, बाकी कलेश्वर नेरूर देवाच्या नावावरती उतरलेले हे नेरूर गावचे संघ. तोपर्यंत परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. सुरू याच्याकडनं सुरेख झेल आणि या ठिकाणी विकेटचं पतंग होत आहे डीजे. या कॅचसाठी सर्वसाठी करीम शाह यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय सतीश माळदळकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. हाजी मुजावर यांच्याकडनं देखील 100 रुपयाचं पारितोषिक. एका झेलसाठी हुजेरचा तो झेल टिपला आणि या मॅचचा हिरो ठरला असेल का? 49 धावा 4 चेंडूंची प्रतीक्षा ही आपल्याला अजून करावी लागेल. मनोज सावंत मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू परत एकदा, मात्र त्या फुलटॉस चेंडूला वेग एवढा जोरात एवढा भन्नाट होता की चेंडूचा प्रवास हा आरक्षित क्षेत्रापर्यंत एका धावेने जातोय. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या पोचेल. सांघिक अर्धशतक हे फलकावरती लागेल. 50 धावा या धाव फलकावरती लागतील. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी. खूप वेग आहे, खूप रफ्तार आहे, खूप रफ्तारवरती स्वार झालाय. वाटत होतं कुठेतरी आता उजेर चांगली फटकेबाजी करेल, मात्र परत एकदा कव्हर रिजन मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर वरना खेळला आणि तोवर मात्र झेल झाला. शुभम नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला मनोज सावंत पाहायला मिळतो, मनू सावंत पाहायला मिळतोय. ज्या मनूच्या बॅट मध्ये सुद्धा मोठे फटके, मोठे फटाके, मोठे फेटारे आहेत. तो परत एकदा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र बघूया ह्याच्या विरोधामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी राहिलेला 3 चेंडूंवरती केली जाते. परत एकदा मोठा हिट आणि त्यावरती मात्र पाहायला मिळतो एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि एक धावेसाठी प्रयत्न 2 वेळा झाला आणि मात्र दोन्ही वेळा मात्र या ठिकाणी वाचला आणि मात्र धावांचा विचार केला तर धावा झाल्यात. आता मात्र एक धाव पूर्ण झाली. 51 धावा या धाव फलकावरती. मात्र शुभम नेरुरकर परत एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. ज्या शुभमच्या बल्ला या मैदानावरती तळपणं बाकी आहे तो शुभम परत एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती अरमानच्या विरोधामध्ये. ते अरमान हौसले बुलंद असणारा गोलंदाज आपल्याला दिसतोय.
मात्र तोपर्यंत पंचांचा इशारा नो आणि एक धाव, ह्या एकूण 2 धावा आणि त्यानंतर फ्री हिटची सुवर्ण संधी. मोठा फटका, मनजोगा फटका, मनाला हवा त्या दिशेने खेळणारा फटका येईल का? प्रश्नचिन्हावरती आपण थांबलो आहोत, कारण अरमानचा स्पीड किती आहे हे पाहणं गरजेचं. 2 धावांनी धावसंख्या 53 धावांवरती. फ्री हिटचा संधू, फ्री हिटची सुवर्ण संधी, फ्री हिटचा मोठा फटका येईल का मैदानाच्या बाहेर अरमानच्या विरोधात? मात्र तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय निर्धाव. मी म्हटलंय की याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा चांगली तेजवाली गोलंदाजी आणि तोवर एक धाव पूर्ण. एका धावेने 54 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बघूया काय होतंय शेवटच्या राहिलेल्या चेंडूवरती. 54 झालेत, 55 होईल की 60 होईल की तिथंच राहील? अरमान गोलंदाजीसाठी सज्ज. परत एकदा सुरेख चेंडू आणि त्यावरती मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी रनिंग बिटवीन द विकेट चेक करावी लागेल. मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न चाललाय आणि तिसरी धाव देखील पूर्ण. शेवटच्या चेंडूवरती काय झालंय रुपेश? आणि ह्या शेवटच्या चेंडूवरती संचित काय बघायला मिळालंय? किती रनआउट बघितलेस? 3. मी 3 बघितले, तू पण 3 बघितले आणि 3 रनआउट तर झाले नाहीत. मात्र शेवटच्या चेंडूवरती 3 धावा निघालाय. जय गणेश काय झालं? हसतोय का एवढ्या तू गालातल्या गालात? मात्र 3 धावा धावसंख्येवरती भर. धावसंख्या जाईल 57 धावा. विजयाचं समीकरण असेल 36 चेंडूंवरती 58 धावांचं. भेटूया टॉस का बॉक्स मध्ये. बबलू स्पोर्ट्स म्हणजे सोनू कानडे आणि भगवती भाव मयुरेश जाधव यांच्या बरोबर. मात्र तोपर्यंत डीजे सलियोकडे.
57 धावा झाल्यात, 58 धावांची गरज, चेंडू बाकी 36. चला किरण गावडे आलेत का? येस, ओके. सरफराज गोलंदाजी मार्कला हुजे 58 धावांचं, 36 चेंडूंचा खेळ आपण बघू. स्ट्रायकिंग एंडला रुपेश तांडेल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने, चेंडूचा प्रवास, त्यावरती मात्र पाहावं लागेल. फेकी आणि डायरेक्ट हिट आणि तोपर्यंत हो 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 सोहेल, असं असतं पहिल्या चेंडूवरती असं असतं का? बघितलंयस का? पहिल्या चेंडूवरती कसलो काजीतलं नेम काढलं ना त्यांनी, झोकून भिकून एकदम डायरेक्ट. जरा जरी रुपेशचं नशीब आजच्या दिवसामध्ये खराब असतं, 1 सेकंद मिली सेकंद जरी रुपेशचं नशीब आजच्या दिवसात खराब असतं तर डायरेक्ट हिटला रुपेश आता मात्र ती बॅट उडवत या ठिकाणी आला असता. मात्र जीवनदान मिळालंय आणि नशीब सुद्धा बहादुरांचं साथ देतं. मात्र ह्या मिळालेल्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करावं लागेल आणि जोहेल काय कौतुक करावं लागेल या भर उन्हामध्ये. बाकी पंच बदलले आहेत, मात्र नितीनने आतापर्यंत दिलेले सगळे डिसिजन जर तुम्हाला आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या नितीन जबडेसाठी सुद्धा होऊन जाऊन द्या. काय पंचगिरी केली आहे याने सुद्धा. तोपर्यंत चेंडूचा प्रवास हवेमध्ये, काका कालेलकर चेंडूच्या खाली, सेफ साइड मध्ये चेंडू विसावलाय आणि मॅचला अजून थोडा टर्निंग. धाव संख्या 1 डीजे. सुद्धा डीजे साह्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अशाच प्रकारच्या गाण्यांची अपेक्षा आम्ही दिवसभर करू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत नाईक मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 ची जागा लवकर लागली आहे मैदानाच्या आत. हुजेरला विकेट संपादन झालंय पहिल्याच षटकामध्ये. पाठलाग 58 धावा आणि 58 धावांच्या पाठलागामध्ये पहिल्याच ओव्हरला जर विकेट मिळाला तर त्यानंतर खूप चांगला चेंडू नो मॅच लँड मध्ये, चेंडूचा प्रवास, 1 बाउन्स, 2 बॉल, रोलिंग चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांना. पडील धाव संख्या 5 धावांवरती आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा सुरेख चेंडू कव्हरच्या डिझाइन मध्ये, चेंडूचा प्रवास, वनच्या साइडने चेंडू, एकेरीची लहर, दुहेरीची लहर आणि 2 धावांनी धावसंख्येला अजून थांबावे लागेल. धावसंख्या पोहोचेल 7 धावांवर. सुशांतच्या प्रत्येक षटकारासाठी रोहित माळदळकर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मात्र निहाल खान यांच्याकडनं पारितोषिक आहे 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट साठी 500 रुपये. मात्र या बक्षिसाचा नंतरच्या मॅच पासून थोडंसं 1 मायनस होणार आहे. या मॅच मध्ये सर्व आहेत, मात्र नेक्स्ट मॅच पासून चौकारांचं पारितोषिक मायनस होणार आहे.
परत एकदा सुरेख चेंडू, परत एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षकांना चेंडू थोडासा दूर, एकेरीचं रूपांतर, हे दुहेरी बिटवीन द विकेट रुपेश कडनं पाहायला मिळते, साथ देतोय तो सुशांत, सांघिक धावसंख्या वधारली जाईल 9 धावा. शेवटचा चेंडू 9 धावा या धाव फलकावरती जुळल्या जात आहे. सुशांत एका साइडने चांगली फटकेबाजी त्याच्याकडनं डबल 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 घेतले जात आहे. एका साइडने रुपेश स्ट्रायकिंग एंडला येईल तेव्हा मात्र त्याच्या बॅटमध्ये ते मोठे जादुई फटके पाहायला भेटतील. परत एकदा कवन रिजनला चेंडूचा प्रवास, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. नाईकची पूर्ण पारी या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला समाप्त झाले. सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. अबूद दुसरा धक्का प्रारंभीच्या पहिल्या षटकावरती मिळून दिलाय तो हुजेरने. मात्र आता 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये असे आहेत जे मॅचची क्षमता कुठच्याही बाजूने मोडण्याची काबिलियत ठेवतात. असे काबिलियतवान दोन्ही फलंदाज. एका साइडने अबूद तर दुसऱ्या साइडने सलामीला गेलेला साठी सज्ज होईल स्वामी. तर दुसऱ्या बाजूने आता गोलंदाजीची धरणा देखील सांभाळताना पाहायला भेटेल तो काका काले भेटतोय. आता मात्र बघूया धावान रोखल्या जात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, प्राइजिंग विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. हा वेल मासा गळाला अडकलाय. आनंद उत्साह जोश सांगून जातोय. हा विकेट नाहीये, ही मॅच जवळ आम्ही पकडली आहे. रुपेश तांडेल
पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय, अपील जोरात होत आहे पंचांकडे, मात्र तोपर्यंत पंच हे अपील पेटावून लावतायत. होते लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाते. धावसंख्या 10 धावांवरती. षटक क्रमांक दुसरं काका कालेलकरचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख षटक आतापर्यंत हे षटक हाताळलं जात आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अबूद येतोय. ज्या अबूद हा घरेलू मैदानावरती घरेलू प्रेक्षकांसमवेत कशा प्रकारची फटकेबाजी करतोय हे पाहणं गरजेचं. समोर मात्र तेवढाच हॅलो तेवढा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाजी मार्क वरती. हॅलो 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 गोलंदाजी मार्कला काका परत एकदा सज्ज अबूदच्या विरोधामध्ये. परत एकदा हा चेंडू सोडून दिला. अजिबात छेडखानी करण्याचा प्रयत्न होत नाहीये. निर्धाव चेंडू कडना ज्या चेंडूवरची अपेक्षा गरज मैदानाच्या आतमध्ये होती तो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आतापर्यंत 10 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहे. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावरती. जोईल जोईल परत एकदा बॅटला कट लागली जाते. एक धाव ही आरक्षित क्षेत्रामध्ये. आरक्षित क्षेत्रापर्यंत चेंडूचा प्रवास आहे. एका धावेने धावसंख्या 11 धावा या धावफलकावरती. आता मात्र ते प्रॉमिसिंग फटके गरजेचं असेल एका साइडने अबूदच्या बॅटमॅनना, कारण या मॅच मध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर या अबूदची फलंदाजी मैदानावरती बहर गरजेचं. कलेश्वर नेरूळ संघाच्या बाजूने आपल्याला दिसतंय. मात्र दुसऱ्या बाजूने पाहिलं तर काका कालेलकर कुठची गोलंदाजीला हा सज्ज होतोय. मात्र तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय अबूद एकदा निर्धाव आपल्याला दिसतोय. ज्या चेंडूवरती मनजोगा फटका खेळण्याची जागा निर्माण केली त्या चेंडूला शेवटच्या क्षणी मात्र सोडून दिला गेलाय तो अबूद कडना. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील अजूनही बघितलं तर एका चेंडूचा खेळ हा बाकी असेल. मात्र तोपर्यंत हे षटक अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतंय ते मात्र काकाकडनं. तोपर्यंत पाहायला मिळतं बॅटची हिडिंगेज लागली जाते आणि सेलिब्रेशन मैदानावरती सांगून जाते की अबूदची ही विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती संघाला अजून एक मोठा हादरा, अजून एक मोठा धक्का बसला जातोय. तो अबूदच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त. 58 धावांचा पाठलाग आणि 11 धावा या धावफलकावरती. डीजे
पाहायला मिळाले आहेत. गोलंदाजीसाठी शुभम तर स्ट्रायकिंग एंडला सलीम आपल्याला पाहायला भेटेल. सलीमच्या बॅटमधला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. उत्साह जास्तीत जास्त पाहायला मिळतोय. दोन्ही साईडच्या बाजूने समर्थक नक्कीच समर्थन करण्यासाठी येताना दिसत आहे. कारण विचारात घेतलं तर दोन्ही संघ एकाच गावाच्या नावावरती खेळताना पाहायला मिळत आहे. एका साईडने स्वामी कलेश्वर नेरूर तर दुसऱ्या साईडने कलेश्वर नेरूर आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम नेरूरकर जो गोलंदाजीसाठी सज्ज. त्यानंतरचा चेंडू सुरेख चेंडू ब्लॉकवाला चेंडू ज्या चेंडूला अजिबात जागा निर्माण करून देणार नाही या ठाम निश्चयाने गोलंदाज हा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि सांघिक धावसंख्या 30 पर्यंत स्थिरावली जाते. ती 15 धावा या धावफलकावरती. आता मात्र सलीमला सुद्धा ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि मोठे पहिला चेंडूचा जर विचार केला तर मात्र नो चेंडू. मात्र त्यानंतर मात्र वापसीचे संपूर्ण बिबुल वाजवले गेले मैदानावरती ते शुभम नेरूरकरच्या माध्यमातून. परत एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न सलीमचा. तो 4 स्वतःवरती घेऊन स्वतःवरती विश्वास दाखवून या मॅच मध्ये परत एकदा पुनरावृत्ती करण्याच्या नादामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र सलीम दिसेल. स्ट्रायकिंग एंडला विरोधामध्ये तो मात्र शुभम नेरूरकरच्या मिळालेल्या संधी मला मात्र आता मात्र सोन्यामध्ये रूपांतर करायचं असेल तो स्वतःला मात्र प्रश्न विचारून या प्रश्नांची उत्तरं या मैदानाच्या आतमध्ये सोडवून आपल्याला संघाचा जर हिरो ठरायचं असेल तर मात्र सलीमचा बल्ला या मैदानाच्या आतमध्ये चालणं हे गरजेचं. तोपर्यंत परत एकदा अराउंड द कार्पेटचा देखना फटका. समोरच्या साईडने चेंडूचा प्रवाह. क्षेत्ररक्षक चेंडूची परतवणी करतो ना करतो. तोपर्यंत एकदा ही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण आणि प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 58 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 16 धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण होत आहेत. डीजे सय्यो. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत आलाय. म्हणजे हे षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं. 18 चेंडूंचा खेळ बाकी. रोहित 18 मध्ये किती पाहिजे? 42 धावांची गरज. 18 चेंडू 42 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला सलीम गोलंदाजीसाठी बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. 3 क्षेत्ररक्षक. एक डीप मिड विकेटला दिसतोय. एक लॉंग ऑफला दिसतोय आणि एक लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डायरेक्ट पायावरती. फुलटॉस चेंडू येऊन पायावरती आदळला जातोय. सलीमच्या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद होतोय सलीमच्या रूपाने. डीजे उभा आहे तर तो काका कालेलकर त्याच्या समोर तर मात्र अरमान. पहिला चेंडू मोठा फटका आणि
फटका फसला जातोय आणि अरमानची ही विकेट संघाचा संघ मालक मैदानाच्या आतमध्ये संकेत गाडी काल ज्याचा जन्मदिवस झाला तो संकेत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला भेटेल संकेत जो मैदानाच्या आतमध्ये भगवती बाब आपला डिसिजन सांगितला नाहीये क्षेत्ररक्षण स्लोअर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये संकेत साठी काकाकडनं थोडीशी चेंडूवरती शेवटच्या क्षणी बोट उघडली आणि त्यानंतर चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये दाखल केला आता मात्र या मॅच मध्ये मात्र जवळजवळ आपला पंजा कसायला सुरुवात केली आहे विकेट 6 गेलेत आणि सांघिक धावसंख्या स्थिरावली आहे ती अजूनही 16 या धावसंख्येवरतीच परत एकदा सुरेख चेंडू काकाचा पाहायला मिळतोय सलगचे 2 चेंडू निर्धाव प्रारंभीच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले होते 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला अजूनही एकही धाव खर्च केली गेली नाहीये मात्र 4 चेंडू समाप्त या षटकातील काकाकडनं पाहायला मिळत आहे स्वतः संकेत गाडी हा मैदानाच्या स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय काकाच्या विरोधामध्ये फलंदाजी स्लोअर वन चेंडू समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास संकेतचा आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती परतावे करेल तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण होईल एका धावेने धावसंख्येला चालना 17 धावा धावफलकावरती अजूनही 41 धावांची गरज ही विजयाचं समीकरण चेंडू बाकी असतील 13 चेंडूवरती गरज 41 धावांची 41 धावांची गरज 13 चेंडू 41 स्वामी कलेश्वर की कलेश्वर याच्यामध्ये चाललेला हा सामना स्लोअर वन चेंडू बॅटची कट लागली जाते क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर राहतोय मात्र एका धावेसाठी चेंडू येतोय एका धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती पूर्ण म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूंमध्ये सरासरी 20 ची राखत धावा जमवायच्या आहेत त्या 40 तोपर्यंत जाऊया डीजे साईयोकडे काकाचं कौतुक करावं लागेल 2 षटकं हाताळली 4 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केले हुजेर 12 चेंडूंवरती 40 धावांची गरज असताना 5वं षटक हाताळण्यासाठी हुजेर सज्ज झालाय आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 11 चेंडूंमध्ये गरज असेल ती मात्र 40 धावांची आणि त्यानंतर मात्र बॅटची कट लागली जाते आणि बाद होतोय
साईयो तू एवढी भारी गाणी वाजवली, तुझ्यासाठी पारितोषिक आलंय ब्रदर मुजावर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या आपल्या डीजे मॅन साठी सुद्धा. अमय्य दुरी आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा मोठा हिट आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 सफलता प्राप्त होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सर्वेश ऑन हॅट्रिक संभाव्य स्पर्धेत हॅट्रिकच्या उंबरट्यावरती परत एकदा दिसतोय गोलंदाज. मात्र तोपर्यंत हॅट्रिक वाचवली जाते. एक धाव पूर्ण होते आणि सामना हळूहळू थोडा दूर होत चाललाय. या षटकातील चेंडू समाप्त झालेत 4 आणि धावांचा विचार केला तर धावा झाल्यात 19. म्हणजे अजूनही 39 धावांची गरज. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र बघूया काय होईल. 39 धावांचा पाठलाग केला जाईल का राहिलेल्या 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू आणि 41 धावा. उजेर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अजूनही एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मात्र तोपर्यंत बॅट आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये. निर्धाव चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये जातो आहे. आता मात्र या मॅच वरती काय होईल हे पाहणं गरजेचं. मात्र जर परत एकदा सुरेख चेंडू मात्र त्यावरती 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्येवरती भर पडते. धावसंख्या पोहोचली जाते 20 धावांवरती. अजूनही 38 धावांची गरज. चेंडू असतील बाकी 6 चेंडूंवरती 38 धावांची गरज. आणि या गोलंदाजी मार्कवरचं शेवटचं षटक कोणाच्या हातात असेल रोहित आपण बघूया. पण तोपर्यंत ऐकूया डीजे. आणि सर्वेश आहे. मात्र गोलंदाजी मार्कला आलाय राकेश आणि राकेशचं स्वागत. हो हो हवाई सफर हवाई यात्रा. पहिला चेंडू टाटा बाय बाय 6 धावांना. प्रति भर पडेल. मात्र स्कोर पण थोडासा जवळ येईल. मात्र तोपर्यंत परत एकदा मोठा फटका. मात्र चेंडू क्षेत्ररक्षकापासून थोडासा लांब राहतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यासाठी चाललेला हा प्रयत्न. मात्र जर बघितलं तर या 2 धावा पूर्ण आणि 2 धावांनी धावसंख्येवरती भर. 28 धावा या धावफलकावरती. अजूनही गरज असेल ती 30 धावांची. मात्र हा फलंदाज जो आता फलंदाजी करतोय निलेश याला मात्र ही फलंदाजी पहिली करणं गरजेचं होतं. जेव्हा संकटात होता संघ तेव्हा अशा प्रकारचे फटके निलेशकडनं येणं गरजेचं होतं. मात्र जास्त वेळ स्ट्राईक त्याला मिळाली नाही आणि त्यामुळेच मात्र जवळजवळ हा संघ कलेश्वर नेरूळ संघ हा मात्र माघारीवरती राहताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 29 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहे. राकेशच्या पहिल्या चेंडूचा स्वागत 6 धावांनी आणि परत एकदा राकेश हा मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परत एकदा फुलटॉस चेंडू मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काका पाहायला मिळतोय आणि आपल्या सेफ सॅन मध्ये झेल टिपला जातोय. मात्र संघाला अजून एक धक्का बसतोय तो मात्र सर्वेशच्या रूपाने. आता मात्र शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत डीजे.